नामवाचे श्रवण कीर्ती, नामवाचे श्रवण कीर्ती पावले चित्ती समान। काळ सार्थक केला त्याने धरिला मनी विठ्ठल। कीर्तनाचा समारंभ, कीर्तनाचा समारंभ निर्दंब तो सर्वधा। काळ सार्थक केला त्याने धरिला मनी विठ्ठल। निळामणे स्वरूप सिद्धे, निळामणे स्वरूप सिद्धे नित्य समाधी हरिनामी। काळ सार्थक केला त्याने धरिला मनी विठ्ठल। पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताचिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका। जयांचे केले असता स्मरण होये सकल विद्येचे अधिकरण। तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुण्याथा। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा। तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरे। नमो ज्ञानेश्वरा, 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 नमो
आई नमो त्रिभुवन भवानी रे ऐसियांचा पदर धरा जेने देव येईल घरा ऐसे पदरांचे धनी साधू संत ऋषी मुनी. प्रस्तुत प्राप्त समय श्री काळ भैरवनाथाच्या मंदिराच्या प्रणांगणामध्ये होत असणारी ही आजची कीर्तनाची सेवा आहे. या कीर्तनाच्या सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय संत तुकोबारायांचे परमशिष्य संत निळोबारायांचा आहे. साक्षात भगवंत भेटायला आल्यावरती सुद्धा आमचे निळोबाराया सांगतात, देवा ज्याच्या भेटीसाठी मी आतोर झालोय, परंतु आता मात्र मला तुझी भेट नको आहे, मला तुकोबारायाची भेट घ्यायची आहे. एवढं सामर्थ्य आणि एवढे भक्तीचा आनंद ज्यांच्यामध्ये आहे ते निळोबाराया. या निळोबारायांचा घेतलेला हा 4 चरणाचा अभंग आहे. निश्चित रूपानं आम्हाला आमच्या मानवी देहाला जर साधनेकडे न्यायचं असेल आणि आमच्या जीवनाचं सार्थक करायचं असेल तर निळोबाराया या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला काही साधना सांगतायत. विठ्ठल विठ्ठल अभंगाच्या चिंतनाकडे जाण्यापूर्वी अल्पसा परिहार तो असा आहे. आता लक्ष माझ्याकडे सगळ्यांनी द्यायचंय. मला वाटतं श्री काळ भैरवनाथाच्या यात्रेच्या निमित्तानं होत असणारी ही कीर्तनाची सेवा आज तुमच्या गावामध्ये संपन्न होते. मी पहिल्यांदा या कमिटीचे आयोजक नियोजक सर्व गावकरी टाळकरी वारकरी माळकरी गायक वादक आणि भगवान शिवाचा अवतार असणाऱ्या काळ भैरवनाथाच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल 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 विठ्ठल. जगद्गुरु तुकोबाराया सांगतात, हे मानवी जीवन जर सार्थक लावायचं असेल तर आम्हाला जीवनामध्ये काही ना काही गोष्टीवरती विजय प्राप्त करावा लागेल. आता सगळ्यांनी माझ्याकडे लक्ष द्यायचंय. तुकोबाराया सांगतात, या मानवी जीवनाचं जर सार्थक साधायचं असेल तर आम्हाला 3 गोष्टी जिंकाव्या लागतील. तुकोबा सांगतात, या मानवी जीवनाचं जर सार्थक साधायचं असेल तर पहिल्यांदा आम्हाला जग जिंकावं लागेल. या मानवी जीवनाला जर तुम्ही म्हणता जग जिंकावं लागेल, तुम्ही म्हणता स्वतःचं शरीर जिंकावं लागेल, तुम्ही म्हणता येणारा काळही जिंकावा लागेल, मग सांगा ना म्हणे तुकोबा, हे जग जिंकण्यासाठी, शरीर स्वतःचं जिंकण्यासाठी आणि काळ जिंकण्यासाठी आम्हाला काय करावं लागेल तर तुकोबा सांगतात, पहिल्यांदा तुम्हाला तुमचा देव करावा लागेल. आपला तो एक आपुला तो एक देव करणे घ्यावा, देव करणे घ्यावा. आपुला तो एक देव करणे घ्यावा, आपुला तो एक देव करणे घ्यावा. तेने विना जीवा सुख नाही, तेने विना जीवा सुख नाही, तेने विना जीवा सुख नाही, तेने विना जीवा सुख नाही. आपुला तू एका देव करून घ्यावा, आपुला तू एका देव करून घ्यावा. तेने विना जीवा सुख नाही, तेने विना जीवा सुख नाही. आपुला तू एका देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नाही, तेने विना जीवा सुख नाही. आपला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे. ऐका, जगद्गुरु तुकोबाराया सांगतात, भल्या माणसा तुला देव आपला करावा लागेल आणि ज्या दिवशी तू देव आपला करशील त्या दिवशी तुला या 3 गोष्टीवरती विजय प्राप्त करता येईल. ऐका, परंतु मायबाप
या श्री काळ भैरवनाथाच्या मंदिरामध्ये आल्यावरती निश्चित रूपानं देव आपला करता आला पाहिजे. माझा प्रश्न तुम्हाला एक आहे, देव आपला करण्यासाठी काय करावं लागेल? निश्चित रूपानं भगवंताच्या दारात आल्यावरती आम्हाला काही ना काहीतरी मागावं लागेल. पण संत सांगतात, भल्या माणसा, देवाच्या दारात आल्यावरती तू काहीच मागू नको. का मागायचं नाही हो? कारण देव मागल ते कधी देत नाही, पण लागल ते दिल्याशिवाय. देव मागल ते तुम्हाला कधीच देणार नाही मायबाप, पण देव लागल ते दिल्याशिवाय राहणार नाही. मग का हो तुकोबा, देव जर आपला करायचा असेल तर आम्हाला काय करावं लागेल? तुकोबा सांगतात, भल्या माणसा, तुला देव आपला करायचा असेल ना, तर तुला पहिल्यांदा संत आपले करावे लागतील. लक्ष द्या माझ्याकडे. देव आपला करण्यासाठी पहिली पायरी आहे की संत आम्हाला कळाले पाहिजे. पण मी अनेक वेळा सांगतो, या महाराष्ट्राच्या मातीचा एक इतिहास आहे. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये चांगल्या माणसाची किंमत माणसं जिवंतपणे कधी करत नाहीत. जिवंत असता पायी तोडवेता, जिवंत असता पायी तोडवेता, मरता खांद्यावरी जगाची रीत ऐसी. काय जगाची रीत आहे? इथं चांगल्या माणसाला किंमत माणसं जिवंतपणे कधी देत नाहीत. मी तर सांगेल महाराज, माणसाचं सोडा, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आम्हाला संत कधी कळाले नाही. वाक्य सांगू एक, तुकोबाराया असताना तुकोबारायाची गाथा पाण्यात आहे, तुकोबा असताना गाथा पाण्यात, आणि तुकोबा नसताना तुकोबाची गाथा देवाऱ्यात. तुकोबा असताना तुकोबाच्या अंगावरती उखळलेलं पाणी आहे, आणि तुकोबा नसताना तुकोबारायाच्या अंगावरती दह्या दुधाची अंघोळ आहे. तुकोबा असताना लोक म्हणायची वेडा तुका, पण आता तुकोबा नसताना लोक म्हणतात तुकोबा म्हणजे पंचवेदाचे निर्माते विठ्ठल. संत असताना कळत नाहीत, पण संत नसताना कळतात. लिहून घ्या माझं वाक्य. जगद्गुरु तुकोबारायाचं सोडा दादा, 729 वर्ष झालं माझ्या माऊलीला. समाधी घेतली मायबाप. काल आळंदीमध्ये एवढा मोठा सोहळा झाला माझ्या कौवल्यावरती चक्रवर्ती ज्ञानोबारायाच. वाक्य सांगून जातो, लक्ष द्या माझ्याकडे. स्वतःसाठी मागितली जाते ती भीक असते, परिवारासाठी मागावं ती भिक्षा असते, समाजासाठी मागावं ते दान असतं, आणि विश्वासाठी मागावं त्याचं नाव पसाय दान आहे. माझ्या ज्ञानोबारायानं ना स्वतःसाठी मागितलं, माझ्या ज्ञानोबारायानं ना परिवारासाठी मागितलं, माझ्या ज्ञानोबारायानं ना कुठल्या समाजासाठी मागितलं. माझ्या ज्ञानोबारायानं मागितलं ते म्हणजे विश्वाच्या कल्याणासाठी मागितलं. लक्ष द्या माझ्याकडे. माऊली असताना कळाले नाही, पण नसताना कळाले दादा. माऊली असताना झोपायला जागा नाही, पण नसताना मात्र चांदीचा पलंग आहे. ज्ञानोबा असताना ज्ञानोबाला अंगाला कापड समाजानं मिळू दिलं नाही, पण नसताना मात्र आता चांदीचा मुकुट आहे. माऊली असताना माऊलीला खापर समाजानं मिळू दिलं नाही दादा, पण नसताना मात्र चांदीचा ताट आणि चांदीचा चमचा आहे माझ्या ज्ञानोबाला. ज्ञानोबा असताना पायाला चप्पल समाजानं मिळू दिली नाही, पण नसताना मात्र चांदीची पालखी आणि चांदीच्या पादुका आहेत माझ्या ज्ञानोबाला. वाक्य सांगून जाईल, ऐका. लोक म्हणतात माऊली असताना माऊलीला शिवलं की पाप व्हायचं, पण आता त्याच ज्ञानोबाला शिवण्यासाठी इंद्रायणी नदीच्या काठावरती 1.5 किलोमीटरची रांग आहे. हे वास्तव सत्य आहे दादा. काय सामर्थ्य आहे माझ्या ज्ञानोबाच. माझ्या माऊलीचं सामर्थ्य सांगून जाईल दादा. लक्ष द्या माझ्याकडे. काय सामर्थ्य आहे? अरे, ज्या दगडाला पाठ लावावी त्या दगडाचं मंदिर आहे. ज्या रेड्याच्या मस्तकावरती हात टाकावा तो रेडा बोलतोय. हे ज्ञानोबारायाचं सामर्थ्य महाराज शब्दात कधी मांडता येत नाही. वाक्य सांगू एक, माणसं त्यागातून मोठी झाली पाहिजेत मायबाप. ऐका, 12 वर्षाचा माझा निवृत्ती दादा आहे, 10 वर्षाचा माझा सोपान काका आहे, 8 वर्षाचा माझा ज्ञानोबा आहे, आणि 6 वर्षाची माझी आदिमाया आदिशक्ती मुक्ताबाई आहे. आता लक्ष द्या माझ्याकडे. मी पहिल्यांदा संत सांगणार आहे आणि परत मी देवाकडे जाणार आहे. लक्ष द्या. ऐका, आई बापानं देहांत प्रायश्चित्त घेतलं माझ्या ज्ञानोबाच्या. लक्ष द्या. विठ्ठल पंतांनी परिवार सोडला आणि संन्यास घेतला, आणि संन्यासातून माझे विठ्ठल पंत परिवारामध्ये परत एकदा आले.
माझ्या रुक्मिणी मातेच्या पोटी 4 मुलं जन्माला आली. निवृत्ती, सोपान, ज्ञानोबा आणि मुक्ताबाई. समाजानं बहिष्कार टाकला दादा. आळंदीच्या किनाऱ्यावरती सिद्ध बेटाच्या समोर एक छोटस झोपडं बांधलं माझ्या ज्ञानोबानं आणि वास्तव्य करू लागले माझे विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता. काय वास्तव्य आहे? एखाद्याच्या दारात बसावं माझ्या विठ्ठल पंतांनी. पण माझे पंत उठून गेल्यावरती लोक इंद्रायणी नदीचं पाणी आणायचे आणि त्या जागेवरती टाकायची. मायबाप, केवढा मोठा हा अन्याय आहे. संध्याकाळची वेळ आहे आणि एक दिवशी माझ्या रुक्मिणी मातेनं विठ्ठल पंतांना प्रश्न केला, का हो पंत, कुठपर्यंत असं आयुष्य जगायचं आपण? आपल्या वाट्याला जे आलंय ते आपल्या लेकराच्या वाट्याला नाही आलं पाहिजे. जावा विचारा प्रश्न त्या ब्रह्मवृंदांना, समाजामध्ये काय मोठा गुन्हा केलाय आम्ही, त्या गुन्ह्याची शिक्षा मागा. ऐका दादा, सकाळच्या 7 वाजल्या. माझी इंद्रायणी माई संत गतीनं वाहते. पाखरांचा चिवचिवाट चालू आहे आणि माझे विठ्ठल पंत माय बाप त्या ब्रह्मवृंदांच्या समोर उभा राहिले. सगळ्या ब्रह्मवृंदांना हात जोडले माझ्या विठ्ठल पंतात. देवा, काय न्याय आहे आमच्यासाठी? काय चूक केली आम्ही? समोर बसलेले ब्रह्मवृंद हिंदू शास्त्राचं ते पुस्तक काढून बसले महाराज. वाक्य सांगू एक, जिथं गुन्हाच नसेल तिथं न्याय कुठला? दुपारच्या 2 वाजल्या मायबाप, पोटामध्ये अन्नाचा कण नाही माझ्या विठ्ठल पंताच्या. वक्ते बाबा सांगतात, समोर बसलेली सगळी लोक जीवन यायची आणि परत विठ्ठल पंतासाठी न्याय करायला बसायची. माझे पंत मात्र खाली पडायचे, पण उचलायला मात्र कोणी येत नव्हतं मायबाप. संध्याकाळच्या 6 वाजल्या दादा, न्याय मात्र होत नाही. आणि रात्रीच्या 9 वाजता माझ्या विठ्ठल पंतांचा न्याय झाला आणि सांगितलं, विठ्ठल पंत, तुमचा गुन्हा मोठा आणि तुमच्या गुन्ह्याची शिक्षा सुद्धा मोठी आहे. विठ्ठल पंतानं हात जोडले भाईबाप ब्रह्मवृंदाला. सांगा ना, काय गुन्हा आहे, काय शिक्षा आहे? विठ्ठल पंत, तुमच्या गुन्ह्याची एकच शिक्षा आहे, म्हणजे देहांत प्रायश्चित्त. डोळ्यात पाणी वाहू लागलं माझ्या विठ्ठल पंताच्या. रात्रीच्या 12 वाजता सिद्ध बेटावरती पोहोचले माझे पंत मायबाप आणि घराच्या दरवाजाची कडी वाजवली. रुक्मिणी माता माझी जागे आहे हो, ज्ञानोबाची आई. सकाळी 7 वाजता गेलेला नवरा आहे माझा. न्याय मागण्यासाठी त्यांच्या दारात गेला आणि न्याय मागण्यासाठी गेलेला नवरा परत माघारी आलेला आहे. काय आनंद झाला रुक्मिणी मातेला. हातामध्ये तांब्या घेतला, दरवाजा उघडला मायबाप. प्रश्न केला, झाला का हो न्याय? हातातला तांब्या हातात आहे रुक्मिणी मातेच्या आणि विठ्ठल पंतानं मान हलवली मायबाप. काय न्याय केला हो? रुक्मिणी, देहांत प्रायश्चित्त घ्यायला लावलंय मला. शब्द ऐकला आणि रुक्मिणी मातेचं अंग थरथर थरथर कापू लागलं मायबाप. हातातला तांब्या खाली पडला. रुक्मिणी मातेनं हात जोडले विठ्ठल पंतांना, म्हणे, पंत धनी, देहांत प्रायश्चित्त तुम्ही एकट्यानं नाही घ्यायचं, तर मी सुद्धा तुमच्या बरोबर येणार आहे. ऐका, विठ्ठल पंत सांगतात, रुक्मिणी, लोक म्हणतात बाप गेल्यावरती आईचा पदर लेकराच्या डोक्यावरती असावा. रुक्मिणी रडते माझी रुक्मिणी माता, ऐकायला तयार नाही. माझ्या विठ्ठल पंतानं दर्शन घेतलं मायबाप. 4 मुलाकडे पाहिलं, निवृत्ती दादाकडे पाहिलं, ज्ञानोबाकडे पाहिलं, सोपानाकडे पाहिलं, आदी माया मुक्ताबाईकडे पाहिलं. बापाचं काळीज होतं मायबाप. दरवाजाच्या बाहेर निघून गेले. वक्ते बाबा सांगतात, पहाटेच्या 3 वाजताचा हा प्रसंग आहे. बाप निघून गेला पण आईचं काळीज निघायला तयार नाही. माझ्या रुक्मिणी मातेला पाहिलं, ज्ञानोबाकडं पाहिलं, निवृत्ती दादाकडं. हात जोडले देवाला, विठ्ठला, कुणाच्या भरोशावर टाकायची रे लेकर? देहांत प्रायश्चित्त घ्यायला निघाले मायबाप. बाहेर गेली हो माझी रुक्मिणी माता उंबऱ्याची. एक पाऊल पुढं टाकला, दुसरा टाकणार,
तेवढ्यात पाठीमागचा पाय दुसऱ्या पायाला सांगायचा, रुक्मिणी आई बाप असताना लोकांनी ही तरा केली, आई बाप नसताना लोक काय करतील ग. रुक्मिणी माता पळत पळत आतमध्ये आली. दादा माझ्या ज्ञानोबाच्या डोक्यावरनं हात फिरवला आणि बाहेर गेलेल्या नवऱ्याला हाक मारली, धनी आपण देहांत प्रायश्चित्त घ्यायला चाललोय, कुठं गावाला चाललो नाही हो. एकदा आतमध्ये येऊन लेकरांकडे पहा. निवृत्ती 12 वर्षाचा आहे, त्याला सगळं कळतं. त्याला एकदा सांगून जाऊ. नाही लेकरांना सांगितलं तर अख्खा आयुष्य लेकरं आपल्याला शोधण्यात जातील हो, त्यांचं आयुष्य. ऐका, 12 वर्षाच्या निवृत्ती दादाला जागा केलं मायबाप. आई बापाला पाहिलं, डोळ्यातनं पाणी वाहत. कशाला उठवलं बाबा? निवृत्ती देहांत प्रायश्चित्त घ्यायला निघाले तुझे आई बाप. शिक्षा दिली रे आम्हाला. सगळ्यात थोरलाय दादा माझा सोपाना 10 वर्षाचा. माझा ज्ञानोबा विष्णूचा अवतार आहे. माझा सोपाना ब्रह्म आहे. माझी 6 वर्षाची मुक्ताबाई आदिमाया आदिशक्ती आहे रे दादा. आजपासून आईची आणि बापाची माया तुला द्यायची रे. महाराज पहाटेच्या 3 वाजता आई बाप देहांत प्रायश्चित्त घ्यायला निघून गेले. पहाटेच्या 3 वाजल्यापासून सकाळच्या 7 वाजेपर्यंत माझा निवृत्ती दादा तुळशीला पाठ लावून रडत होता हो. जेवढा त्याग विठ्ठल पंत आणि रुक्मिणी मातेनं केला ना, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं त्याग माझ्या निवृत्ती दादानं केला. सकाळ झाली हो. पाखरांचा चिवचिवाट चालू झाला इंद्रायणी नदीच्या कडेला. 10 वर्षाच्या सोपानाला जाग आली. रोज आई दिसायची झालोट करताना, रोज बाबा दिसायचे, पण आज कोणी दिसायला तयार नाही. बाहेर असणाऱ्या माझ्या निवृत्ती दादाच्या चरणावरती सोपान काका नतमस्तक झाले. दादा आई बाबा दिसत नाहीत रे. 8 वर्षाचा माझा माऊली जागा झाले भाई बाप. रडत रडत बसलेले माऊली निवृत्ती दादाच्या चरणावरती नतमस्तक झाले. दादा सांग ना कुठे गेले आई बाबा. आणि मग माझ्या निवृत्ती दादानं प्रश्नाचं उत्तर दिलं, माय बाप माया गेले बाप मेला, माया मेले बाप मेला, माया गेली बाप गेला, माया गेली बाप गेला. आता संभाळे विठ्ठला, आता संभाळे, आता संभाळी संभाळी विठ्ठला, बाहेर गेली. निवृत्ती दादा आई दिसत नाही रे आणि बाबा पण दिसत नाही. मुक्ताबाई, मुक्ता, आपले आई बाबा गेले ग. शब्द ऐकला, कुठे गेले आपले आई बाबा. मुक्ता, आपले आई बाबा देवाच्या घरी गेले. दादा मी जाऊन आणील आई बाबाला देवाच्या दारातून. 6 वर्षाचं लेकरू सांगतं निवृत्ती दादाला. ऐका, निवृत्ती दादानं मुक्ताबाईच्या डोक्यावरून हात फिरवला. मुक्ता, आता माघारी येणार नाही आपले आई बाबा. ऐका, मुक्ताबाई विचारते निवृत्ती दादाला, कुणाला आई म्हणावं आता, कुणाला बाबा म्हणावं. माझ्या 8 वर्षाचा ज्ञानोबा पळत आला हो.
मुक्ताबाईचा हात हातात घेतला. मुक्ता, आजपासून बापाची माया मी दिली तुला. आजपासून आईचं प्रेम हा ज्ञानोबा तुला दिल. मुक्ता दादा, माझे ज्ञानोबा फक्त मुक्ताबाईचे माई बाप नाही झाले हो, तर माझी ज्ञानाबाई जगाची माई झाली. माझी अनाथाची माय माऊदी 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 माया ज्ञानोबाराया फक्त मुक्ताबाईचे मायबाप नाही झाले दादा. आज ज्या ज्ञानोबारायासाठी लाखोची गर्दी आळंदीच्या तीरावरती आहे, आज ज्या ज्ञानोबारायासाठी लाखोचे भक्त त्या आळंदीच्या किनाऱ्यावरती आहेत, महाराज इंद्रायणी नदीच्या काठावरती आहेत, त्याचं कारण एक आहे, माझे ज्ञानोबा फक्त त्या लेकरांचे आईबाप झाले नाही तर अख्ख्या विश्वाचे मायबाप झाले. ऐका, पण आम्हाला जिवंतपणे कधी संत कळाले नाही, असताना कधी कळाले नाही, नसताना आमचे संत आम्हाला कळाले. शोकांतिका महाराष्ट्राच्या मातीचे सज्जनानं प्रश्न केला, म्हणे तुकोबा संत कळाले आम्हाला, आम्हाला ज्ञानोबारायाचा त्याग कळाला, आम्हाला तुकोबारायाचा त्याग कळाला, पण ऐका ना तुकोबा, संत जीवनात आल्यावरती काय करतात? आणि त्या प्रश्नाचं उत्तर देताना निळोबारायाचं उदाहरण, निळोबारायाचा तो अभंग डोळ्यासमोर उभा राहिला आणि अभंगाच्या पहिल्या चरणात ती साधना निळोबाराया नामवाचे श्रवण कीर्ती, नामवाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान, काळ सार्थक केला त्याने धरिला मनी विठ्ठल. ऐका, त्या प्रश्नाचं उत्तर देताना निळोबाराया सांगतायत, देव आपला करायचा असेल तर काही साधना आम्हाला आमच्या जीवनात कराव्या लागतील. ऐका, लक्ष द्या. आज या श्री काळ भैरवनाथाच्या मंदिराच्या प्रणांगणात बसल्यावरती प्रश्न मनाला कधीतरी विचारला पाहिजे, ज्या नाथाच्या मंदिरात आम्ही बसलोय तो नाथ जर आपला करायचा असेल आणि आपण जर नाथाचं व्हायचं असेल तर काय साधना आपण केली पाहिजे, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. लक्ष द्या.
निळोबाराया अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतायत, देव आपला करायचा असेल ना तर काही साधना माणसानं केल्या पाहिजेत. अभंगाच्या पहिल्या चरणात निळोबारायानं 3 साधना सांगितल्या. पहिली साधना नामवाचे. काय सांगतात निळोबाराया? भगवंतानी दिलेल्या या मुखातून सदैव देवाचं नाव आलं पाहिजे. पहिली साधना श्रवण कीर्ती. निळोबा सांगतात, देवानं दिलेल्या कानानं आम्हाला सदैव भगवंताची कीर्ती ऐकता आली पाहिजे. पावले चित्ती समान. ऐका, निळोबा साधना नंबर 3 सांगतायत, विठेवरती उभा असणाऱ्या पांडुरंगाचे चरण सदैव आम्हाला आमच्या चित्तात कोंडता आले पाहिजेत. विठ्ठल अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये निळोबाराया 3 साधना सांगतात. पहिली साधना मुखात सदैव देवाचं नाव पाहिजे. दुसरी साधना या कानानं सदैव देवाची कीर्ती श्रवण केली पाहिजे. आणि तिसरी साधना ज्या भगवंताला आपलं करायचे त्या भगवंताचे पाय सदैव आमच्या चित्तात असले पाहिजे. ऐका, पहिली साधना आम्हाला करता आली पाहिजे महाराज. आमच्या मुखामध्ये सदैव देवाचं नाव पाहिजे. मुखी अमृताची वाणी, देह देवाची कारणी. मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी. 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 मुख्य अमृताची वाणी, देह देवाची कारणे तुकोबा सांगतात. खऱ्या अर्थानं आमच्या मुखामध्ये देवाचं नाव पाहिजे आणि देवाचं नाव अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. ऐका, साधू संत सांगतात आमच्या मुखामध्ये सदैव परमार्थ पाहिजे. पण महाराज आमचं उलट झालं. आमच्या मुखात देवाचं नाव नाही पण आमच्या मुखात शिवी मात्र. लक्ष द्या, ऐका, आमच्या मुखामध्ये परमार्थ नाही पण आमच्या मुखामध्ये सदैव प्रपंच आहे. एकदा इंदापूरला निघालो आणि अकलूजच्या स्टँड वरती आलो. आता लक्ष माझ्याकडे द्यायचं. अकलूजच्या स्टँड वरती आलेलो आहे. एकदम बस गच्च भरलेल्या आहे आणि शेवटच्या सीट वरती मला जागा मिळाली. आता लक्ष द्यायचं. मुखी अमृताची वाणी नामापाशी आपण आलेलो आहे. लक्ष द्यायचं माझ्याकडे. ऐका, इंदापूरला निघालोय, अकलूजच्या बस स्टँड वरती आलेलो आहे आणि बस एकदम गच्च भरलेली आहे आणि शेवटच्या सीटावरती मला जागा मिळाली. लक्ष द्या माझ्याकडे. एसटी निघाली दादा आणि जशी स्टँडच्या बाहेर एसटी आली तसं महाराज एक आगडबंब असणारी पुतना मावशी एसटीच्या समोर उभा राहिली. पुतना मावशी कळतं ना मावशी तुम्हाला? मावशी, पुतना मावशी. हा, आता काय झाले, तुम्हाला बोलायला पण आम्हाला भ्या वाटायला लागले कारण तुम्हीच सरकार आणलंय
आणि आता तुमचं प्रमोशन बी झालंय, दिडावनं 21. लक्ष द्या, ऐका ऐका, लक्ष द्या. पुतना मावशी उभा राहिली आणि उभा राहिल्यावरती महाराज ड्रायव्हरनं ब्रेक दाबला आणि बिचारी शिव्या देतच आतमध्ये आली. नेघे माझी, ऐका नाही, शिव्या देत आतमध्ये आली. महाराज सगळी गर्दी तिनं पाहिली, सगळी मावशीकडे पाहत होती, मावशी सगळ्यांकडे पाहत होती, पण तोंडातली शिवी मात्र मावशीची बंद नव्हती. ऐका, सगळी मावशीकडे पाहायची, मावशी त्यांच्याकडे पाहायची, पण असल्या थंडीत सुद्धा मला घाम फुटला होता, कारण माझ्या पशीच एक शीट मोकळं होत. मी म्हटलं काही झालं तर या अवदसा, लक्ष द्या माझ्याकडं. आणि नेमका रस्ता काढीत 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 मावशी माझ्या जवळ आली. हे मी मावशीकडे बघितलं, मावशीनं माझ्याकडे बघितलं, मी म्हटलं मावशी बसा. आता मावशीनं बसायचं का नाही? मावशी म्हणते मुडद्या आताशी बसा. आता खरं बोलली का खोटं बोलली हो मावशी? ओय बाबा, खरं का खोटं? या 3.5 हाताच्या देहातून आत्मा गेल्यावरती याला काय म्हणतात? ओय कोंडबावीकर, काय मुडदाच? मग खरं बोलली का खोटं? खरंच बोलली. शेजारी एक जण बसलं होतं, ते म्हटलं मावशी महाराजांनी तुम्हाला जागा दिली आणि तुम्ही महाराजांना शिव्या देताय, आता तरी मावशीनं गप बसायचं का नाही? मावशी म्हटली जागा दे ना, एसटी काय त्याच्या बापाची आहे का? नेघे माझी, आता एसटी खरंच माझ्या बापाची, खरं बोलली का खोटं? ऐका, आता तरी मावशीनं गप बसायचं का नाही? एक जण म्हटला मावशी काय राव, तुम्हाला जागा महाराजांनी दिली, बसायला जागा नव्हती, तुम्ही त्यांना शिव्या देतायत. दुसरी गोष्ट, ते महाराज आहेत. आता मावशी काय म्हणते ऐका, असा नका महाराज, त्याला काय चुलीत घालायचंय का? नेघे माझी, ऐका माझा दृष्टांत संपलेला आहे, मला सिद्धांताकडे जायचंय. जगद्गुरु तुकोबर या सांगतातले का, या मुखातून सदैव देवाच्या नाव घेतलं पाहिजे, त्या देवाच्या नावाला कधी तुटी नाही पडली पाहिजे. पण महाराज आमचं उलट झालं, आम्ही देवाच्या नावाला तुटी घेतली पण शिव्याला मात्र तुटी. आनंद वाचाला बलती बरळ, आनंद वाचाला बलती बरळ, हरी मुख्य मना, 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 हरी मुख्य मना. अनंत वाचार बरळती बरळ माऊली सांगतात, या मुखातून देवाचं नाव आलं पाहिजे, पण महाराज आम्हाला देवाचं नाव घ्यायचं नाही तर आम्हाला संसाराचं नाव घ्यायचंय. ऐका, साधू संत सांगतात भल्या माणसा, तुला देहाचा संसार नाही तर जीवाचा संसार करायला लावला लेका, तू मात्र देहाचा संसार करत बसलाच. वाक्य सांगू एक दादा, आम्हाला देहाच्या संसाराचं पडलंय, जीवाच्या संसाराचं. आणि जर जीवाचा संसार केला तर देव तुमचा झाल्याशिवाय राहणार नाही. लक्ष द्या माझ्याकडं. पण महाराज आमचं मन एवढं संसारामध्ये परमार्थामध्ये घुसलं ना माय बाप. लक्ष द्या माझ्याकडं. एखादा म्हणतो उठून, हा दिसणारा 50 लाखाचा बंगला माझा आहे. लक्ष द्या, तो 50 लाखाचा बंगला सुद्धा हसत असतो. अरे 20 वर्षापूर्वी तुझ्यासारखा एक असाच म्हणायचा बंगला माझा आहे. पण ऐक ना लेका, 20 वर्षानंतर त्याचा फोटो सुद्धा बंगल्यात नाही रे. अरे फोटोचं सोड लेका, ज्या खिळ्याला अडकवला खिळा ठेवला नाही. अरे खिळ्याचं जाऊ दे म्हणे, जिथं खुपसलाय ते छिद्र सुद्धा तुझ्या नावचं नाही. दादा, ज्या 50 लाखाच्या बंगल्यामध्ये माझ्या नावचं छिद्र नसेल, तो बंगला कुणाचा? झाडाखाली उभा राहून आम्ही सांगतो, इथून जेवढं दिसतंय तिथपर्यंत या पट्ट्याचा आहे. ती जमीन सुद्धा हसत असतील एका. अरे असाच म्हणायचा तुझा पंजोबा, असाच म्हणायचा तुझा आजोबा, असाच म्हणायचा तुझा बंद
बाप मसनी गेला. अरे माझा पंजोबा गेला, माझा आजोबा गेला तरी आम्हाला कळालं नाही दादा. महाराज, जगाच्या पाठीवरती आम्हाला किंमत देणारी लोक किती आहेत एकदा डोळ्यानं पहा. अरे आई बापाला किंमत न देणारी माणसं इथं जन्माला आली रे. वाक्य सांगू एक, ही म्हातारी माणसं मला दिसतात ना, वाईट वाटतं दादा मला माणसंच. खरं सांगू तुम्हाला मनापासून, गळ्याच्यान शपथ घेऊन सांगतो, माईच्यान लक्ष द्या माझ्याकडं. म्हाताऱ्या माणसाला किंमत दोनच टायमिंगला आहे. एक म्हणजे वाटणीला आणि दुसरी गोष्ट मतदानाला न्यायला. खरं का खोटं? अरे रस्त्यानं तुझ्या आईला चालता येत नव्हतं लेका, पण कधीच आईकडे तू पाहिलं नाही. रोज तुझ्याकडे आई पाहिजे लेका, पण 10 रुपयाची नोट कधी आईच्या हातात देऊ शकला नाही. महाराज, त्याच आईला मतदानाच्या बूथ वरती नेणारी माणसं मी पाहिली हो मी. ही सगळी भामट्याची दुनिया आहे. आई रे बेईमान दुनिया, 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 बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे। माता पिता को कोई नहीं पूछे, माता पिता को कोई नहीं पूछे, औरत को बहुमान, औरत का बहुमान, आई रे बेईमान दुनिया, 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 आई रे. काय बेईमान दुनिया है ओ महाराज. अरे माता पिता को कोई नहीं पूछे, औरत को बहुमान. महाराज, इथं आई बापाचं आता सध्या चालत नाही. लक्ष द्या माझ्याकडे. सासवा हो, चालत नाही आपला आजकाल. सकाळी कामावरती निघालो, बायको म्हणली तेवढी भांडी घासा. मला तुमचं कशाला सांगू. मी म्हटलं लाख रुपये पगार आहे, भांडी घासणार. अला का कीर्तनकार आहे, भांडी घासणार. मी काय पकवाज आहे का भांडी घासायला. ऐका, अजिबात भांडी घासणार नाही. बायको म्हणली भांडी घासावी लागतील, अजिबात घासणार नाही. महाराज, असं तावात राहिलं पाहिजे, माणसं राहिलं पाहिजे ना. मी म्हटलं ऐक, भांडी घासणार नाही, आधी धुणं धुणार मग भांडी घासणार. लक्ष द्या माझ्याकडे. संत सांगतात, अरे आई रे बेईमान दुनिया, आई रे. अरे माता पिता को कोई नहीं पूछे, औरत को बहुमान. जगाच्या पाठीवरती आपली माणसं करता आलीच नाहीत. अरे 10 रुपयाची नोट कधीतरी आपल्या म्हातारी आईच्या हातात देऊन बघा. अख्ख्या गावात आई सांगते, लाखो रुपये कमवतो माझा लेख, आणि लाखो रुपये या म्हातारीच्या पदरात आणून टाकतो. 10 रुपयाच्या नोटच सांगते माझी माय, 10च्या. बायको नाही सांगणार. 5000ची पैठणी घेतली तरी नाक मुराडणार. लक्ष द्या माझ्याकडे. 10 रुपयाच्या नोटात माझी आई सांगते अख्ख्या जगाला. कधीतरी जाता जाता आईला अर्ध सफरचंदाची फोड देऊन बघा. सगळ्या गावात माझी माई सांगते, माझा लेख किलोनं सफरचंद आणतो या म्हातारीला देतो. फोडेत पंचपक्वानाचं अन्न घाला तरी सुद्धा माणसं तुम्हाला ओळख देत नाही दादा. माझी आई, माझा बाप मला छोट्याशा फोडेमध्ये सांगतात, दादा साधू संतांनी आम्हाला आई बाप सांभाळायला शिकवले, पण नाही कळालं आम्हाला साधू संतांची किंमत. नाही कळालं आम्हाला महाराज त्या गोष्टी. आम्ही फक्त आणि फक्त प्रपंच करत गेलो, आई बाप प्रपंच करत गेलो. वाक्य सांगू एक, ज्याप्रमाणे 2 जाती असतात, जाती. पहिलं जातं फिक्स असतं आणि वरचं जातं फिरत असतं महाराज. आणि जातं फिरल्यावरती खऱ्या अर्थानं त्या धान्याचं पीठ होत असतं. वाक्य सांगू, अरे जात्याचं सोडा, आमचं आयुष्य पण तेच आहे. आम्हाला आत्मविश्वासाचं जातं फिक्स ठेवता आलं पाहिजे आणि कर्माचं जातं फिरवता आलं पाहिजे. कर्माचं जातं जर योग्य दिशेनं फिरलं ना
तर आमच्या जीवनातलं दुःख आणि आमच्या जीवनातल्या यातनेचं पीठ झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. जगद्गुरु तुकोबराया सांगतात, भल्या माणसा, अरे ज्याच्या ज्याच्यावरती सत्ता गाजवून बसला एकदा विचार कर. लोक म्हणतात या देहावरती माझी सत्ता आहे. तुकोबा त्या प्रश्नाचं उत्तर देतात, भल्या माणसा, तुझी सत्ता जर तुझ्या देहावरती असते ना तर तुझ्या डोक्याचे केस काळ्याचे पांढरे कधीच झाले नसते. तुझी सत्ता जर तुझ्या देहावरती असते ना तर तुझ्या डोळ्याची दृष्टी कधीच कमी झाली नसती. भल्या माणसा, तुझी सत्ता जर तुझ्या देहावरती असते ना भल्या माणसा तर तुझ्या पायातून वारं कधीच गेलं नसतं. कोणाची असते चाले हे शरीर, 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 कोणाची असते कोण बोलविते अरे वेदा, कोण बोलविते अरे वेदा, ते कवी ऐकवी ते कवी ऐकवी कोण बोलविते हरी विना, कोण बोलविते हरी विना, ते कवी ऐकवी नारायण, ते कवी ऐकवी नारायण. चाले कोणाची असते वेगे चाली रे, कोणाची असते कोण बोलविते, कोण बोलविते हरी वेद, हरी वेद, हे कवी ऐकवी नारायण, हे कवी ऐकवी एक नारायण. कोण बोलविते वीर हरी वीर, देखेवी ऐकवी एक नारायण, देखेवी ऐकवी एक नारायण. चाले हे शरीर कोणाची असते. ऐका, तुकोबा सांगतात, भल्या माणसा, तुला अजून माहीतच नाही, ज्या देहावरती तू सांगतो ना सत्ता माझी आहे, तो देह सुद्धा तुझा अंत काळाला तुझ्या बरोबर येणार नाही. महाराज, आमची सत्ता आमच्या देहावरती नाही, पण आम्ही मात्र जगावरती सत्ता गाजवायला पाहिजे. पाठीमागच्या महिन्यापासून पाहतोय सत्तेसाठी माणसं काय करतात. वाक्य सांगू एक तुम्हाला, लिहून घ्या माझं वाक्य. भूल दिल्याशिवाय ऑपरेशन आणि दिशाभूल केल्याशिवाय राजकारण होत होत नाही. लक्ष द्या माझ्याकडे. साधू संतांनी आम्हाला ते वाक्य सांगितलं महाराज.
सत्तेसाठी माणसाचं चाललंय, पण सत्ता महाराज भल्या भल्या माणसाला सत्ता फसवते दादा. तुकोबा सांगतात, येड्या चाले हे शरीर कुणाची असत्ते, कोण बोलवित हरिविन, अरे देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको. दादा वारकरी संप्रदायासारखी सत्ता कुठेच नाही महाराज. ऐका, 80 वर्षाचं एक म्हातारा आमच्या गावात सगळीकडे सांगायचं. किती वर्षाचं? किती? 80 वर्षाचं. 80 वर्षाचं म्हातारा अख्ख्या गावात सांगायचं, मी हाय म्हणून चटणी भाकर तरी खात्यात घरची. असतात काय काय म्हातारी, लक्ष द्या माझ्याकडे. आणि एक दिवशी नेमकं सकाळच्या वेळेस त्या म्हाताऱ्याच्या घरी मी गेलो. म्हटलं बाबा नमस्कार. बाबा म्हटले नमस्कार. म्हटलं कुठं गेली पोरं? बाबा म्हणताय कशाची पोरं कशाची ढोरं. आता म्हटलं म्हातारं पेटलंय बहुतेक. ऐका, म्हटलं बाबा काय झालं? म्हाताऱ्यानं सांगितलं म्हणे, महाराज काय सांगायचं तुम्हाला, अहो मी हाय म्हणून तरी पोरं चटणी भाकर खात्यात. आणि नेमकं म्हातारीची सून चहा घेऊन माझ्या समोर उभा. मी म्हटलं का हो वहिनी, 80 वर्ष वय झालं बाबाचं, ह्या वयात पोरं त्रास देते, ते शोभतं का तुम्हाला? सून म्हटली, महाराज आमच्या मामाजीचं खरंच आहे, मामाजी हायत म्हणून आम्ही चटणी भाकर तरी खातोय, एकदा मामाजी जाऊ द्या तुपाशिवाय. आमचा भ्रम झालाय हो सगळा. लक्ष द्या माझ्याकडे. आमचा भ्रम झाला. आम्हाला वाटतं की आमची सत्ता सगळ्यावरती आहे, आम्हाला वाटतं की आमची सत्ता शरीरावरती आहे, आम्हाला वाटतं की आमची सत्ता सगळ्या दुनियावरती आहे. पण महाराज या जगाच्या बापाची सत्ता जोपर्यंत तुमच्यावरती आहे ना, तोपर्यंत मायबाप तुम्ही आम्ही काही करू शकत नाही. या काळ भैरवनाथाच्या मंदिरात तुम्ही आम्ही बसलोय का? त्या नाथाला शरण जायचे वाक्य सांगून जातो. ऐका, आमचे काळ भैरवनाथ म्हणजे एक शिवाचा अवतार आहे दादा. वाचे वदता शिवनाम तयाना बाधे क्रोध काम. ऐका, संत सांगतात या मुखातून काळ भैरवनाथाचं नाव जरी घेतलं तर महाराज आम्हाला काम क्रोध नावाची बाधा होत नाही. एकदा महाराज या मुखातून त्याचं नाव घेतलं पाहिजे. आणि म्हणून आज निळोपार या सुधा अभंगातून सांगतायत की नामवाचे श्रवण पाऊले चित्ती समान. भगवंताची असणारी पावलं, जी विठेवरती देव उभा आहे त्या देवाची पावलं सदैव आमच्या चित्तात असली पाहिजेत. याचा अर्थ एकच आहे, या जगाच्या पाठीवरती करणारा तोच आहे महाराज. आणि त्याच्यासारखा दानशूर दाता तोची एक दानशूर दाता, तोची एक दानशूर दाता, तोची एक दानशूर दाता, तोची एक दानशूर दाता. विटावर जांची पाऊले समान, तोची एक दानशूर दाता, तोची एक दानशूर दाता. विटावर जांची पाऊले समान, तोची एक दानशूर दाता, तोची एक विठेवरी ज्याची पाऊले समान, तोची एक दानशूर दाता. ऐका, निळोबा याला प्रश्न केला सज्जनानं. ठीक आहे निळोबा, तुम्ही सांगताना मुखानं देवाचं नाव घ्यावं, तुम्ही सांगताना कानानं देवाची कीर्ती ऐकावी, तुम्ही सांगताना विठेवरच्या पांडुरंगाचं चरण सदैव अंतकरणात कोंढावं. पण ऐका ना निळोबा या तिन्ही साधना केल्यावरती आमच्या जीवनामध्ये काय फलतृप्ती होईल? तर निळोबा या अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांग. काळ सार्थक केला जाने, सार्थक केला जाने, काळ 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 सार्थक केला जाने. धरला मन विठ्ठल, काळ सार्थक केला जाने, धरला मन विठ्ठल, धरला मन विठ्ठल, काळ सार्थक केला जाने, काळ सार्थक केला जाने, काळ सार्थक केला जाने, धरला मन विठ्ठल, काळ सार्थक केला जाने.
सार्थक केला त्याने धरिला मनी विठ्ठल. ऐका निळोबाराया सांगतात भल्या माणसा या 3 साधना जर तू केल्या ना तर काय होईल. काळ सार्थक केला त्याने धरला मनी विठ्ठल. या अंतकरणामध्ये जर तू देव कोंडला, अंतकरणातला विठ्ठल जर तुला कळाला तर तुझ्या जीवनाचा काळ सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. महाराज आम्हाला आमच्या जीवनाचं सार्थक कळालं पाहिजे. पण खरं सांगू एक, आजकाल आम्हाला आमच्या जीवनाचं सार्थक कळायला तयार नाही. महाराष्ट्र साधू संतांची भूमी आहे, ठीक आहे. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये 12व्या शतकामध्ये माझ्या ज्ञानोबानं सांगावं, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये 16व्या शतकामध्ये माझ्या तुकोबारायानं सांगावं. पण महाराज साधू संतांनं सांगावं, पण आम्ही मात्र किती ऐकावं. लक्ष द्या. संत सांगतात भल्या माणसा तुला प्रपंचातून परमार्थ साधता आला पाहिजे. आणि ज्या दिवशी प्रपंचातून तू परमार्थ साधशील त्या दिवशी मात्र तुझ्या जीवनाचा काळ सार्थकी लागल्याशिवाय राहणार नाही. पण महाराज आमचं झालंय कसं सांगून जातो. लक्ष द्या. खेड्यापाड्यात एक जुनी म्हण आहे बघा, पिंड जळेल पण सुंब. अय पिंड जळेल पण सुंब. 3.5 हाताचा पिंड जळून जाईल आमचा, पण आमच्या स्वभावात कधी बदल. जगाच्या पाठीवरती सगळं बदलेल पण आमचा स्वभाव कधी बदलणार नाही. लक्ष द्या माझ्याकडं. जिथं स्वभावात बदल होत नाही तिथं आम्हाला आमच्या जीवनाचा काळ सार्थक करता येऊ शकत नाही. ज्याप्रमाणे तुकोबारायाने सांगितलं भल्या माणसा तुला आधी जग जिंकावं लागेल, तुला आधी शरीर जिंकावं लागेल आणि तुला काळ जिंकावा लागेल. पण महाराज शरीर जिंकण्यासाठी, जग जिंकण्यासाठी, काळ जिंकण्यासाठी संत कळाले पाहिजेत. संत आम्हाला साधना सांगतात. मुखानं देवाचं नाव, कानानं देवाचं नाव ऐकावं आणि सदैव महाराज ध्यानामध्ये विठ्ठल कोंडावा. पण आमचा महाराज स्वभावामध्ये बदल होत नाही. लक्ष द्या माझ्याकडं. शेवटचा दृष्टांत सांगतो आणि थांबतो. लक्ष द्या माझ्याकडं. ऐका आम्हाला आमच्या स्वभावामध्ये परिवर्तन करता आलं पाहिजे. या भगवंताच्या चरणावरती आल्यावरती, या काळ भैरवनाथाच्या चरणावरती आल्यावरती आम्हाला काय मागितलं पाहिजे. देवा संसारासाठी काहीच देऊ नकोस, पण परमार्थासाठी मन मात्र तुझ्या चरणावरती राहू दे. आमच्या स्वभावामध्ये परिवर्तन तेवढं हो दे जे संत आम्हाला सांगतात. लक्ष द्या. म्हातारण म्हातारी होती एक आणि 3 मुलं होती. किती मुलं. अय कोंडबावीकर झोप आली का तुम्हाला. चहा सांगायचं का यांना. लक्ष द्या माझ्याकडे. ऐका म्हातारी होती आणि 3 मुलं. आणि नेमकं काहीतरी घरात झालं. घरोघरी मातीच्या इकडं लय पाठ असतं म्हणून विचारलं. लक्ष द्या माझ्याकडे. ऐका नेमकं काहीतरी झालं आणि तिघच्या तिघ भाऊ वाहिली निघली. थोरल्यानं सांगितलं म्हणे बाबा तुम्ही आमच्यात राहा, आणि धाकट्यानं सांगितलं म्हणे माय तू माझ्यात राहा. पण म्हातारा मात्र स्वाभिमानी होतं बरं का. जगाच्या पाठीवरती स्वाभिमानी माणसं आम्हाला पाहायला मिळाली बरं. म्हातारा स्वाभिमानी होतं. म्हाताऱ्यानं सांगितलं आम्हाला तुमची गरज नाही, मी आणि म्हातारी वाहिलं. एकाच घरच्या 4 चुली झाल्या. किती झाल्या. 4 चुली. किती घरच्या. एकाच घरच्या. आणि महाराज म्हातारा आपलं पेन्शन कमवत होतं. देवा 5-10 हजाराची पेन्शन म्हाताऱ्याला यायची. म्हातारा आणायचं, म्हातारीला द्यायचं, म्हातारी करून त्या म्हाताऱ्याला घालायची. लक्ष द्या माझ्याकडं. 20-25 दिवसाचा कालावधी निघून गेला माय, आणि नेमकं नेहणे आणण्यात म्हातारीचं आणि म्हाताऱ्याचं खाटागलं. मी तर म्हणतो राज्याच्या सत्तेची भांडणं एक वेळ मिटतेली. 4 तुमच्याकडं 4 आमच्याकडं. मुख्यमंत्री आमचा, उपमुख्यमंत्री तुमचा, मिटल. पण म्हाताऱ्या म्हातारीची भांडणं तेवढी. आणि नेमकं महाराज एकमेकावर बोलायचं. जो बोलेल त्याचा मामा कमीपणा. आणि नेमकं महाराज झालं असं. म्हातारा आपलं सकाळचं पहाटे 3 वाजता, पहाटे 5 वाजता उठायचं. उठल्यावरती महाराज म्हातारा थंडीचे दिवस होते मायबाप चूल पेटवायचं, चुलीवरती पातेलं ठेवायचं, पातेल्यात पाणी वाटायचं, पाणी गरम करायचं, गरम झालेलं पाणी बादलीत वाटायचं आणि परत म्हातारीला पाणी तापवायला. पण बोलायचं. आणि नेमकं मुरीत जायचं, आंघोळ करायची, आणि आंघोळ झाल्यावरती बादलीची कडी खुडखुड 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 वाजवायचं.
आणि कडी वाजली की म्हातारी जागी व्हायची, पण बोलायचं पिंड जळेल पण सुंब. आणि नेमकी म्हातारी जागी व्हायची, म्हातारी यायची दादा, तापलेला आयतं पाणी घ्यायची. म्हातारा तोपर्यंत आंघोळ करून टाईट मध्ये एकदम आपलं घरात जायचं, चूल पेटवायचं, चुलीवर पातेलं ठेवायचं, चहाची पावडर टाकायची, साखर टाकायचं, चहा करायचं, कबशीत वाटायचं, चहा प्यायचं. आणि चहा पिऊन झाल्यावरती कबशी खुडखुड 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 वाजवायचं. इशारा होता, इशारा. पण बोलायचं आणि नेमकं म्हातारीला कळायचं आता चहा. पण बोलायचं. 10 दिवस चाललं देव आहेच. म्हातारं 5ला उठायचं, चूल पेटवायचं, पाणी तापवायचं, म्हातारीला द्यायचं पाणी तापवलेलं, परत कबशीत घ्यायचं, चहा प्यायचं, खुडखुड खुडखुड वाजवायचं. पण बोलायचं जी बोलल त्याचा. आणि नेमकं महाराज जत्रा आली, गावची जत्रा. आणि थोरल्यानं कोंबडा आणला, मोठा मोठा कोंबडा. नेमकं डाल खाली कोंडला. दादा अरे जिथं माणसं स्वाभिमानी राहिली नाहीत प्रामाणिक, तिथं कोंबडं कसलं राहतील. आणि नेमकं पहाट 3 वाजताच कोंबडं वराडलं आणि म्हातारं जाग झालं. त्या दिवशी म्हाताऱ्याला वाटलं पहाट झाली. नित्य नेमाप्रमाणे म्हातारा आलं, चूल पेटवली, चुलीवरती पातेलं ठेवलं, पातेल्यात पाणी वतलं, गरम केलं, बादलीत वतून घेतलं, आंघोळ केली, म्हातारीला पाणी ठेवलं, खुडखुड खुडखुड बादली वाजवली. पण बोलायचं. आणि नेमकं चहा प्यायला गेलं, कबशी वाजवली, म्हातारी पण उठली दादा. पण झाली भानगड अशी, रोज उजडायचं ना आज. किती वाजता उठली होती? आणि नेमकी थंडीचा दिवस होता. म्हाताऱ्यानं विचार केला, म्हणे ठीक आहे जाऊ द्या, उठलो असेल लवकर. नेमकी शकोटी पेटवली दादा आणि म्हातारं शेकत बसलं. म्हातारी म्हणली मी तर काय करणार आता, चला म्हणले शेकायला, लक्ष द्या माझ्याकडे. आणि नेमकी म्हातारी बी तिथं शेकायला गेली. पण बोलायचं. ओ मावशी बोलायचं. हा तेवढं फक्त फिट लक्षात ठेवा, ऐका. आणि नेमकी पेटवली शकोटी, म्हातारी बसली आणि बसल्यावरती बघितलं तर म्हाताऱ्याचं दोहतार पेटलं. दोहतार पेटल्याला म्हातारीनं बघितलं, जीव खालीवर झाला. पण बोलायचं. नेमकं महाराज का म्हातारीचा जीव खालीवर खालीवर खालीवर. थोरल्याचं दार वाजवायचे, दादा अरे उठ रे, म्हाताऱ्याचं दोहतार पेटलं. पोरग म्हणायचं रोज भांडते. उठलं नाही पोरग, धाकटं उठलं नाही, मधवं उठलं नाही. पण म्हातारी मात्र जीव वर खाली कुंकवाचा धनी. पण बोलायचं. आणि नेमकं महाराज म्हातारीनं विचार केला, आता जर नाही सांगावं तर मात्र कुंकवाचा धनी. आणि नेमकी म्हातारी पुढे आली, म्हाताऱ्याकडे बघितलं आणि म्हातारी मोठ्यानं म्हणली, कुणाचं तरी दोहतार पेटलंय, आम्हाला काय करायचं. पण बोलायचं. लक्ष दे माझ्याकडं. आमचा पिंड गेला पण आमचा सुंब कधी जळाला नाही दादा. अहंकाराच्या पुढे महाराज माणूस संपत गेला. अहंकाराच्या पुढे माणूस संपला दादा. राजा रावणा एवढा तर अहंकार आम्हाला नाही दादा. काय संपत्ती आहे राजा रावणाची, शब्दात मांडता येत नाही महाराज. पण आम्ही मात्र 3.5 हाताच्या देहाचा गर्व करत बसलो. आणि म्हणून एक दिवशी एका मातीनं माणसाला प्रश्न केला, मानवा तू विसरू नको तुझ्या सत्यनीतीला, गर्वाने तू फुगू नको पुण्याच्या तिला, तुझ्या परी बडे बडे मिळाले यमातीला, तुझ्या परी बडे बडे मिळाले यमातीला, तुझ्या परी बडे ताली वाजवा, ताली मायबा, ताली 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 बडे मिळाले हे आवाज दिला मातीला, मातीला, तुझ्या परी बडे बडे मिळाले यमातीला, तुझ्या परी बडे बडे मिळाले यमातीला. जग हे सारे मातीचे, तुझा देह मातीचा, कार्य गर्व करसी मग धर्म जात पाती, धर्म जात पातीचा, धर्म जात पातीचा. जग हे सारे मातीचे, तुझा देह मातीचा, कार्य गर्व करसी मग धर्म जात पातीचा, धर्म जात पातीचा, धर्म जात पातीचा. भल्या माणसा, आहा हे जग सगळं मातीचं आहे लेका, पण तुला मात्र जाती धर्माचा गर्व आहे. काय होतं राजा रावणाकडे दादा? 80,000 बायका आहेत राजा रावणाच्या, 1 लाख नातू आहेत, 1.25 लाख पण तू.
अख्खी नगरी सोन्याचे राजा रावणाची, पण दादा त्या राजा रावणाचं नाव टपरीला सुद्धा नाही. पाहत्या रावणाचे इथे काय हाल झाले, काय हाल झाले, काय हाल झाले, पाहत्या रावणाचे इथे काय हाल झाले, काय हाल झाले, काय हाल झाले. इथे मी म्हणणारे मातीला मिळाले, मातीला मिळाले, हो मातीला मिळाले, इथे मी म्हणणारे मातीला मिळाले, मातीला मिळाले, मातीला मिळाले. दादा अख्खं विश्व जिंकायला सिकंदर राजा आला रे. विश्व जिंकणारा सिकंदर जाताना सांगून गेला, मी गेल्यावरती माझे हात पालखीच्या बाहेर काढा, कळू द्या अख्ख्या समाजाला. विश्व जिंकणारा सिकंदर राजा खाली हातानं आला आणि खाली हातानं निघालाय दादा. अवघ्या विश्व जिंकण्याचा पण जान केला, पण जान केला, पण जान केला, अवघ्या विश्व जिंकण्याचा पण जान केला, पण जान केला, पण जान केला. शेवटी तो सिकंदर खाली हात गेला, खाली हात गेला, खाली हात गेला, शेवटी तो सिकंदर खाली हात गेला, खाली हात गेला, खाली हात गेला. शेवटी तो सिकंदर खाली हात गेला. तुझ्या परी बले बले मिळाले मातीला, तुझ्या परी बले बले मिळाले मातीला, मातीला बले मिळाले मातीला, तुझ्या परी बले बले मिळाले मातीला, तुझ्या परी बले बले मिळाले मातीला, मातीला. जगद्गुरु सांगतात लेका, अरे तुझ्यासारखी किती माणसं आली आणि किती माणसं गेली रे, पण आम्हाला कळालं नाही दादा. आणि म्हणून आज निळोबारायानं सांगितलं, मुखामध्ये देवाचं नाव पाहिजे. एकदा सगळ्यांनी मिळून विठोबारायाचा गजर करूया. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. पुंडली कमलधारी विठ्ठल वेदांते वनवार, पंढरीनाथ भगवान की माऊली धावली जगद्गुरु तुकाराम नाथाच्या घोड्याच्या नावानं, नाथाच्या रथाच्या नावानं, नामवाचे श्रवण कीर्ती, नामवाचे श्रवण कीर्ती, पावले चित्ती समान, काळ सार्थक केला त्याने धरिला मनी विठ्ठल. कीर्तनाचा समारंभ, कीर्तनाचा समारंभ, निर्दंब तो सर्वदा, काळ सार्थक केला त्याने धरिला मनी विठ्ठल. निळोबा सांगतात, भल्या माणसा, तुला तुझ्या जीवनाचं सार्थक करायचं असेल तर तुला देव आपला करता आला पाहिजे. देव आपला करण्यासाठी तुला संत कळाले पाहिजेत. ज्या दिवशी संत कळतात त्या दिवशी तुला देवाचं नाव कळेल, ज्या दिवशी संत कळतात त्या दिवशी तुला देवाची कीर्ती कळेल, आणि ज्या दिवशी संत कळतील त्या दिवशी मात्र तुला विठ्ठल अंतकरणात कोणता येईल. बरं ठीक आहे महाराज, हे सगळं करण्यासाठी काय करावं लागेल, तर निळोबाराया सांगतात, कीर्तनाचा समारंभ, निर्दंब तो सर्वदा. आम्हाला माध्यम शोधावं लागेल दादा. देव आपला करण्यासाठी, संत आपला करण्यासाठी एक माध्यम आहे, जे कलियुगामध्ये साधू संतांनी आम्हाला सांगितलं. कीर्तन आणि भजन ते माध्यम आहे. आम्हाला कीर्तनाला आलं पाहिजे, आम्हाला भजनाला बसता आलं पाहिजे, आम्हाला देवाचं नाव घेता आलं पाहिजे, आम्हाला देवाला जाता सुद्धा आलं पाहिजे. पण महाराज, आमचा प्रॉब्लेम असा झालाय, आता लक्ष द्या माझ्याकडे. आमचा प्रॉब्लेम असा, शेवटची 10 मिनिटं मी तुमच्यासाठी घेतोय. आमचा प्रॉब्लेम असा झालाय की आम्हाला कीर्तनातली गोडी कळायला तयार नाही. कलियुगामध्ये साधू संतांनी आम्हाला सांगितलं, जगाच्या पाठीवरती जर तरुण जायचं असेल तर तुला कीर्तनामध्ये बसावं लागेल. पण महाराज, आजची गर्दी कमी आहे, पण उद्याची आजची कमी आहे,
पण उद्याची हा ऐका, आजची कमी आहे गर्दी, पण उद्याची आज सांगावं लागतं इकडं इकडं बसा, उद्या सांगावं अजिबात. खरंय का यादव पाहुणं? महाराज ज्या ठिकाणी आमच्या जीवनाचं हित आहे त्या गोष्टी आम्हाला कधी कळाल्या नाहीत. कीर्तन 2 तासाचं आहे, पण झोप आल्याशिवाय, जिथं हित आहे तिथं झोपल्याशिवाय माणूस राहत नाही. आम्हाला आमच्या जीवनाचं हित कधी कळालं नाही. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या. तुकोबा सांगतात माणसानं आपल्या हिताला जाग राहिलं पाहिजे. पण महाराज आम्हाला आमचं हित कधी कळालं नाही. बहिऱ्याचा बाजार आहे सगळा. कशाचा? बहिऱ्याचा. बर मला सांगा, आंधळ्याच्या गावात चष्म्याचं दुकान टाकून जमल का? गाव कोणाचं आहे? आंधळ्याचं, आणि दुकान चष्म्याचं. जमल? हा. समविचाराची माणसं एकत्र आल्यावरती क्रांती होते दादा. लक्ष द्या. एक जण तमाशाला गेला असंच असताना बहिरा आहे. कसं बहिर, आणि कुठं? बर तमाशा, बहिऱ्याला काय तमाशा कळायचा? चांगल्याला कळना. लक्ष द्या. बहिराईन कुठं गेलं? तमाशाला. आणि पहाटे 4 वाजता घरी आलं. मावशी किती वाजता आलं? 4 वाजता. उद्या तुम्ही बघा लोक किती वाजता येते. लक्ष द्या. पहाटे 4 वाजता घरी आलं, 2 तासच झोपलं. बायकोने हरी बांधली आणि निघून गेलं मेंढर राखायला माळाव. असताना कसं आहे? कसं बहिर, आणि राखाय काय गेलं? मेंढर राखायला गेलं. दुपारच्या 12 वाजल्या. सुंदर असं वडाचं झाड आहे दादा, सावली सुंदर पडलेलं आहे, आणि त्या झाडाच्या खाली जेवायला बसलं. जेवलं पोट भरून. बर जेवल्यावर पाणी पिलं, आणि पिल्यावरती त्याला झोप आली. रातभर तमाशाला गेलत, झोपलं निवांत. पण महाराज गंमत अशी झाली, जेवढ्या बकऱ्या आणल्या होत्या तेवढ्या सगळ्या निघून गेल्या दुसरीकडे. 2 तासानं उठलं, इकडं तिकडं बघितलं तर एक पण बकरू दिसना. लेका म्हणला 2 तासाची झोप परवाडली नाही, आणि बकऱ्या हुडकायला निघाले. असताना कसा आहे? बहिर निघालं बकऱ्या हुडकायला, आणि जाता जाता एक मोठ आणत होतं. मोठ माहित आहे ना, पहिल्या काळी मोठ असायची. आताच्या काळी मोटऱ्या आल्या, पाईप आले, पुटवाल आले. लक्ष द्या माझ्याकडं. हा, आताचा काळ आहे तो, आहे ना बाबा? बरोबर ना? मोठ होती मोठ, आणि नेमकं मोठ आणायचं. आणि मोठ आणणाऱ्याच्या समोर गेलं आणि विचारलं, बकऱ्या कुठं आहेत? मोठ आणणार बी बहिरच. मोठ आणणार बहिर. बहिऱ्यानं बहिऱ्याला प्रश्न, आणि त्याला काय कळलं? त्यानं हाईक केलं. त्याला वाटलं तिकडं जा म्हणतंय कोणा. आणि नेमकं महाराज कर्मधर्म संयोगानं तिकडं गेलो, आणि गेल्यावरती सगळ्याच बकऱ्या सापडल्या. काय त्या मोठवाल्याने आपल्यावरती उपकार केले रे. एक लंगडं बकरं होतं, लंगडं पिल्लू बारक. ह्याच्या मनात प्रश्न आला, लेका त्याने आपल्यावरती उपकार केले ना, त्या उपकाराची परतफेड परोपकारानं केली पाहिजे. हे लंगडं बकरं घेऊन त्याच्याकडे गेलं द्यायला. म्हणला धर. त्या मोठवाल्यानं बघितलं, डोळंच मोठं केलं. अरे कुठल्या बी देवाची शपथ घेऊन सांगतो, पण तुझं बकरं लंगड. ती बी बहिरण, ही बी बहिर. वाद मिटनाच. आणि नेमकं एक जण रस्त्यानं चाललं होतं, त्यानं दोघाचं ऐकून घेतलं. हे पण बहिरण, ते पण बहिरण. जावा म्हणे पाटलाच्या वाड्यावर मिटवायला. आणि नेमकी पाटलाच्या वाड्यावर मिटवायला कोण? 2 बहिरी. आणि नेमकं पाटील इकडून तिकडं, इकडून तिकडं, इकडून तिकडं, आणि पाटील बी बहिरच. ज्या गावचा सरपंचच बाहेर आहे ते गाव बहिर. आणि नेमकं पाटील इकडून तिकडं, इकडून तिकडून. पाटलानं दोघाला पाहिलं. कशाला आला रे? ह्यानं सांगितलं, पाटील काय सांगायचं, रातभर तमाशा बघितला, आणि सकाळी बकरी चारायला आलो, एक बकरं निघून गेलं. ह्यानं सांगितलं बकरं सापडलं, ह्याला बकरं देतोय तरी घेईनाय. तो म्हणला, पाटील कुठल्या बी देवाची शपथ घेऊन सांगतो, पण ह्याचं बकरू मला लंगडं केलं. आता पाटलाच्या बी फ्युजाचा तारा, त्याला बी काही कळना. पाटील म्हणताय, लेका तुम्हीच काय? आणि नेमकं झालते अशी भानगड, पाटलाच्या दोन्ही बायका निघून गेलत्या. पाटील त्या टेन्शन मध्ये बहिर आहे. नेमकं पाटील इकडं तिकडे, इकडं तिकडे, दोघांचं सांगितलं, आणि पाटलानं दोघाला थांबवलं. सांगितलं, लेका हो
तुम्हीच काय अख्खं गाव जरी आलं तर त्या दोघीला घराच्या आत, म्हणजे कुणाचा कुणाला मेळ नाही. बघा तुम्ही उद्या मेळ लागला तर सांगा. ऐका, लक्ष द्या माझ्याकडे, ऐका. समविचाराची माणसं एकत्र आल्यावरती क्रांती घडते दादा. ती क्रांती महाराष्ट्राच्या मातीत घडाली. छत्रपती शिवाजी राजानं ती क्रांती घडवली, छत्रपती संभाजी राजानं ती क्रांती घडवली. माझ्या राजमाता अहिल्यादेवीने क्रांती घडवली, माझे राष्ट्रपिता महात्मा फुलेंनी ती क्रांती घडवली, आमच्या अण्णा भाऊंनी ती क्रांती घडवली. जगाच्या पाठीवरती क्रांती घडवणारी माणसं मोजकी असतात मायबाप, पण ज्या दिवशी ती माणसं क्रांती घडवायला उभा राहतात, आज मात्र संस्कृती संपली, संस्कार संपले दादा. लहान 8 वर्षाचं पोरग, 10 वर्षाचं पोरग सुद्धा आई बापाला उलट बोलत रे. काय संस्कार आहेत. मी तर म्हणतो 10 वर्षाच्या लेकराला मोठं झाल्यावरती आपल्या म्हातार वयाची काठी बनवायची असेल ना मायबाप, तर एकदा या परमार्थात आपली लेकरं आणून बघा. 10 वर्षाचं माझं लेकरू ज्या दिवशी टाळ घेऊन उभा राहील ना, त्या दिवशी माझ्या तुकोबारायाच्या मनातला महाराष्ट्र उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. 10 वर्षाचं लेकरू टाळ घेऊन उभा राहील ना, त्या दिवशी माझ्या ज्ञानोबारायाच्या मनातला महाराष्ट्र उभा राहील. 10 वर्षाचं लेकरू ज्या दिवशी उभा राहील टाळ घेऊन, त्या दिवशी माझ्या छत्रपती शिवाजी राजाच्या मनातला महाराष्ट्र उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून काळाची गरज ती आहे दादा. काय काळाची गरज आहे. माझ्या लेकराला संस्कार आणि संस्कृती देण्यासाठी कुठंतरी मला मायबाप तो संस्कार कळाले पाहिजेत. हातामध्ये पिशवी घ्या बाजाराची, जावा अकलूजच्या बाजाराला आणि 1 किलो संस्कार आणि 1 किलो संस्कृती विकत मागा, कोणी देणार नाही तुम्हाला. संस्कृती आणि संस्कार जर पाहिजे असतील लेकराला तर उंबरट्याच्या आत देता येतात दादा. आणि म्हणून मायबाप जाता जाता सांगून जाईल, आपल्या लेकरांना परमार्थात घाला, आपली लेकरं परमार्थात आणा, आपल्या लेकराला ते संस्कार द्या, आपल्या लेकराला ती संस्कृती शिकवा जी संस्कृती आपल्या थोर पुरुषांनी महापुरुषांनी आपल्याला सांगितली, जी संस्कृती आपल्या लोकांनी आपल्याला सांगितली, ती संस्कृती लोकाला द्यायला शिका मायबाप. आणि म्हणून या ठिकाणी आजही निळोबाराय आपल्याला सांगतायत की खऱ्या अर्थानं ते संस्कार, ती संस्कृती जपायची असेल तर देव आपला करता आला पाहिजे महाराज. आणि देव आपला करण्यासाठी कुठंतरी संत आम्हाला कळाले पाहिजेत. आज श्री काळ भैरवनाथाच्या या यात्रेच्या निमित्तानं आज ही कीर्तनाची सेवा होते मायबाप. मला कीर्तनासाठी या आयोजक बॉडीने या ठिकाणी बोलवलं. मी सर्व गावकऱ्याचं, सर्व ग्रामस्थांचा आभार या ठिकाणी मानतोय. कीर्तनाची सेवा करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असणारे अतिशय सुंदर गायन ज्यांनी केलंय, श्री गुरुवर्य देहूकर फडाचे गायक एकदा तुकाराम घोगरे महाराजांसाठी टाळ्या वाजवा मायबाप. त्याचबरोबर आपल्या माळशिरस तालुक्याचं वैभव आमचा भीमा दादा, अतिशय गोड गायन, टाळ्या वाजवा एकदा दादासाठी. सगळ्यात महत्वाचं आमचे धीरज दादा या ठिकाणी आज माझ्या कीर्तनाच्या सेवेसाठी उभा आहेत, त्यांचाही आभार. या ठिकाणी पकवाज वाजवणारा आमचा विवेक दादा, त्याचाही आभार. उपस्थितांचं सर्वांचा आभार मानतो, टाळकरी विनकरी सर्वांचा आभार मानतो मायबाप. आणि जाता जाता एक गोष्ट सांगून जातो, कुठंतरी मायबाप आम्हाला त्या गोष्टी कळू द्या ज्या गोष्टी आम्हाला साधू संतांनी शिकवल्या. आम्हाला ते संत कळाले पाहिजेत ज्या संतांनी आम्हाला कुठंतरी त्या रस्त्यावरती आणलं, तो रस्ता आम्हाला दाखवायचं काम केलं की ज्या रस्त्यावरती आम्हाला आमच्या जीवनाचं सार्थक कळेल. आणि म्हणून मायबाप आज घेतलेला अभंग निळोबाराय यांचा होता. अभंगाचं या ठिकाणी अभंग मी माझ्या पद्धतीनं सांगायचा प्रयत्न तुम्हाला केलेला आहे. आणि म्हणून मायबाप परत एकदा सर्वांचा आभार. साऊंड सिस्टीम वाले तुमचा आभार. सगळ्यात महत्वाचं आज महाराष्ट्रामध्ये सगळीकडे नाव ज्यांचं गाजतंय ते आमचे ओम साईवाले या ठिकाणी शूटिंग काढण्यासाठी आलेले आहेत, त्यांचं एकदा आभार. टाळ्या वाजवून सगळ्यांनी स्वागत करायचं. ऐका, गोड असा चॅनल आहे, त्या चॅनलवरती तुम्हाला सगळं कीर्तन पाहायला मिळणार आहे. आपल्या गावाच्या वतीनं त्या आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचंही आभार. आणि झालेली सेवा आमच्या श्री काळ भैरवनाथाच्या चरणावरती ठेवतो आणि सेवेला पूर्ण. ज्ञानेश्वर माऊली दानराज माऊली हे तुकाराम 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 विठ्ठल जय जय विठ्ठल. आ बोलिले पुरे वेडे वाघोडे वतरे